तो थाली पिकअप करायला गेला. चांगलं लोकल कोंबडी खातोय. गावठी कोंबडी. आपण नमस्कार मित्रांनो, परत एकदा स्वागत आहे एका नवीन ब्लॉगमध्ये. आणि आज आम्ही जातोय दार्जिलिंगला. दार्जिलिंगची टूर आहे आमची 7 दिवसाची. आणि आता आम्ही आहोत T1 छत्रपती शिवाजी महाराज डोमेस्टिक एअरपोर्ट वरती. प्रायव्हेट जेट आता रेडी होतो, लागले तिकडे. पायलट लेट झालाय. परमिशन भेटली नाही आम्हाला तिथे. आता परमिशन भेटली की लगेच रनवेवर उतरू आणि लगेच बसू. तोपर्यंत आम्ही नाश्ता बिष्टा हे सगळं करून घेतलेला आहे. अँड वी आर रेडी टू गो. जी फ्लाईट होती ती होती सकाळची 5:25 ची आणि ती डिले होऊन आता आलेली आहे 9:25 ची. स्पाइस जेट लय बेकार. कधी पण स्पाइस जेटने ट्रॅव्हल करा, टायमावरती कधीच फ्लाईट नसते, नेहमी ती डिले होतच असते. आता ऑलमोस्ट 3 to 4 hours आमची डिले झालेली आहे. आता वाजल्यात 9:10 आणि आता 9:25 ची फ्लाईट आहे. तर जाऊन आता बोर्डिंगला जाऊ. ठीक आहे. आता परत आमची फ्लाईट डिले झाली आहे. 9:25 ची होती ती 10:15 ची झाली आहे. काय करायचं, असं वाटतं आता दिवसभर इथं एअरपोर्टमध्ये जायला. काय बोलणे का बताओ. हां क्या बोलणे का. असे डिले झाले तर काय फायदा नाही. प्रायव्हेट जेट घ्या. प्रायव्हेट जेट घेऊ आपण. आता काय फायदा नाही. असं डिले होऊन टाइमपास होतो. आता आजचा दिवस असाच वाया गेला ना. कोटेशन घे कोटेशन लवकर घे. येताना आपण प्रायव्हेट मध्ये येऊ लगेच. सध्या आता केले इंडिगो तर जाऊ दे. पुढची ट्रिप कुठे आता नाही सांगायचं ना. सगळी वैतागलेली लोक, सर्वांच्या फ्लाईट डिले होत आहेत. सगळ्या वैतागल्यात. डेंजर विषय. वेलकम टू दार्जिलिंग सिलीगुड़ी में आपका सबका स्वागत है. आणि आता आम्ही आले सिलीगुड़ीला. आणि आता पहिले तर टॅक्सीवाला बघायचा आहे. आणि टॅक्सीवाला पण वैतागला असेल की बाबा 7 वाजता येणार होते तुम्ही लोक असे 1:30 आले कसे. बघूया तू कुठे. तर नाव असेल बघ ना. माहिती नाही, मी त्याला फोन लावला. आपण आहोत बगडोगरामध्ये. बगडोगरा एअरपोर्टमध्ये आपण लँड केलं. आणि इथून अजून 5 to 6 hours जायचा धाव वेस्ट बेंगाल आहे. बघा बंगाल. तर जस्ट तिकडे हा इलेक्शन झाले. तर 1.5 hours ट्रॅव्हल. आता आम्ही लंचला बसलोय. बघा एक नंबर थंड आहे. म्हणजे अजून आम्ही वेस्ट बेंगाल सोडला नाही, पण वातावरण चांगलं आहे, थंड आहे. आता आमचा जसं ड्रायव्हर बोलला की जर तुम्ही असं हळूहळू वरती जाल, म्हणजे गँगटॉक टेलिंगला जाल, तर मग तिथे वातावरण एवढं थंड आहे की तुम्हाला जॅकेट घालणं सो बरं वाटतंय. की असं गरमीतून 40-50 डिग्री थंड वातावरणामध्ये आलं. सो 7-8 दिवस मजा आहे. हे बघा आता काहीतरी जेवायला मागू. काय चाललंय. आता चिकन विंग्स मागवल्यात आणि मोमोज आणि बाकी थाली पण आहे. चिकन आणि फिश जेवण. रिपीट विंग्स पण चांगले होतं आणि मोमोज पण मस्त होते. तर मोमोज पण आम्ही रिपीट. येस, फटक्यात संपलाय. थाली येणार इकडची स्पेशल. तो थाली पिकअप करायला गेला.
डेंजर इंग्लिश बोलतात. इंग्लिश थोडी वेगळी आहे. हा काय करते बोलतो थाली पिकअप करू क्या कर लो. आणि ग्लास यूज नव्हता झाले तर बोलतो ग्लास नॉन युजेबल आहे. मला आम्ही समजून गेलो की काय विषय पण टाकतायत ते लोक. चांगले पण चांगलं रेस्टॉरंट पण मस्त आहे. कॅफे कॅफे मस्त आहे. आता आम्ही परत मोमोज मागवल्यात. आता बघू थाली येईल. आणि काहीतरी बेटी बेटी नाही बेटी फिश बेटकी बेटी बेटकी 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 असं बेटकी बेटकी अरे याचा पिकअप राहिला वाटतं ट्रॅफिक. लोकल चिकन थाली. लोकल कोंबडी खाते. गावठी कोंबडी. गावठी कोंबडी इकडची. गेल्या डोंगरात पकडला. आता आम्ही पेलिंगपासून अजून ऑलमोस्ट 45 किलोमीटर्स लांब आहेत. आणि आमच्या गाडीचा ब्रेक पॅड गेला आहे. त्यामुळे ते ब्रेक पॅड चेंज करायला आम्ही इथे पहिले थांबलो आहे. आणि अजून एक गोष्ट की म्हणजे पेलिंग आणि बगदोरा खूप लांब आहे. ऑलमोस्ट 170 किलोमीटर्स आहे. पण ते घाट ते रस्ते त्यामुळे खूप अजून जास्त टाईम लागतो. सो अजून एक ऑप्शन आहे जो मला आत्ता माहिती पडला की तुम्ही जर बगदोरा एअरपोर्टला उतरणार तर ना तुम्हाला तिथून हेलिकॉप्टरची राईड पण असते जी डायरेक्ट तुम्हाला सिक्कीम म्हणजे गँगटॉकला घेऊन जाते. तर मग ती पण एक बेस्ट ऑप्शन आहे. तुम्ही जेव्हा बघायचं असेल जेव्हा बुकिंग खूप पहिले करावी लागते. आणि त्याच्यामध्ये कसं असतं की तुम्ही बगदोरा टू गँगटॉक एअरपोर्ट असं हेलिकॉप्टर राईड असं करून टाकायचं. तेव्हा ते ऑप्शन्स येतात आणि मग तुम्ही भरू शकता. फक्त त्याच्या आमच्यासारखं सीन नाही झाला पाहिजे की बाबा फ्लाईट आहे 5:25ची उडली 10 वाजता. तर मग तसं झालं तर मग खतम. तर मग ते थोडासा गॅप ठेवून आणि फ्लाईट ऑन टाईम पाहिजे तर मग ती गोष्ट होऊ शकते. म्हणजे हे 6 तासाचा ड्राईव्ह जो डायरेक्ट तिकडे जातोय तो डायरेक्ट पूर्ण नेग्लेक्ट होऊ शकतो. हे बघा आता ब्रेक पॅड चेंज करायला घेतलात. ब्रेक पॅड टाकून निघालो होतो. हा तू हवा भरताना टायर बघितलेला मागचा. हवा भरताना नाही मी नव्हतो उतरलो. उतरलेला नाही. नाही रे मम्मी मी उतरलेलो. हा तू मॉन्स्टर उतरलेला ना तेव्हा नाही. तेव्हा एक नव्हता बाकी सगळे होते. मी जेवढा बघितलेला. हा का मग एक पडला काय. आता 2 पडलेत. बोल्ड पडले. म्हणजे. आम्ही थांबलो बघायला काय विषय जरा हलतंय गाडी. नशीब थांबलो ना तर डायरेक्ट टायर बाहेर. टायर बाहेर हो जाता तो फिर ना गिरते ते आपण आपण एक साइड पे लपडा हो जातो. प्रॉब्लेम होता था. 2 hours later. आम्ही आता आलो वॅगनर मध्ये चाललोय जुगाड करता करता. स्लोप बघा किती स्लोप आहे. गाडी पूर्ण अशी सरळ 70-80 डिग्रीज असेल ना की असं पूर्ण सरळच्या सरळ चालली वरती. ड्रायव्हर चालू नाही शकत. आता इनोव्हाने दम पडला असता. हा इनोव्हाने दम पडला असता. नाही नाही ताकद आहे ना म्हणजे टर्न मारायला भेटायला पाहिजे. फ्लो पाहिजे. फ्लो म्हणजे थांबलो ना टर्न मारताना मग मागे यायची भीती. ना मागं नाही येणार. ताकद आहे गाडी. चालवल्यावर आहे ना ड्रायव्हर. म्हणजे मोने असेल तर मागे तू असं तर मागे. ठीक आहे. असं ना मी रिवर्स चढवेल. गाडी पार्क करतो. आता पोहोचलोय आणि यांनी आमची खूप हेल्प केली. थँक्यू फॉर हेल्पिंग अस. थँक्यू. आणि यांची पोरगी पण आहे छोटी. ती पण आमच्यावर आली. पप्पांना सोडत नव्हती एकत्र. ती चार्जिंग पण संपली. आमची काय हालत झाली ती आम्हाला माहिती. देव माणूस सारखा आलाय तो. आहे आमचा हॉटेल हा बघा. आणि हा पूर्ण पेलिंग आमचा आता झाला आहे. डिनर झालेलं आहे आमचं. आणि हे बघा हॉटेल मस्त फुल पॅलेससारखं आहे हॉटेल. तुम्हाला रूम टूर पण दाखवतो. खूप मोठं हॉटेल आहे. फुल बघा लेट्स गिव्ह रूम टूर.
रूम, बाल्कनी आणि वॉशरूम. आहे वॉशरूम. आता उठायचं आहे सकाळी लवकर. पहिलेच आम्ही लेट झालो, पूर्ण स्ट्रगल करून आलो आहे. स्ट्रगल बघितलं असेल तर मग आता बसून जरा एडिटिंग करू, पहिले व्हिडिओ टाकायची आहे. तर भेटू अशाच पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत लाईक करा, सबस्क्राईब करा आणि उद्या नवीन व्हिडिओ ते बघायला विसरू नका. त्यामुळे सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन दाबून ठेवा. बाय.